जल्ल हात थरथरतात कसं दारुड्यासारखं काय माहिती. हा, चंद्रनगरीचे राजे चंद्रसेन आणि तो मीच आहे. कालच चंद्रावर जाऊन आलो आणि आता माझ्या नगरीत मी शेती करत आहे. मीच तो कोण मी. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले तर मंडळीनो, आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि मी आज बघा कोणाकडे आलाय, अंकुश दादाकडे. खास मला भात जोडायला बोलवलं आहे अंकुश दादा. तर सकाळी लवकर 8 वाजता आला. आता सर्व तयारी केलेली आहे, डोक्याला कपडा बिडा बांधलेला आणि आता सुरुवात करता आहे भात जोडाया. ठीक आहे. याला सुवारेवर म्हणतात, इकडे मांडीवर. हा, आता मी इकडे ओपनिंगला, इकडे मी उतरतोय. तू मांडीवर स्ट्राईकला, मी सुवाऱ्यावर. ठीक आहे, चालेल. टाकूच ह्याव त्याव करून लगेच अर्ध्या 1 तासातच. हा बघा, हा एवढा आहे, हा कमी आहे म्हणजे लयच कमी आहे तो. नाही तर कारण पावसामुळे काय सगळा कापून झाला नाही. नाही तर एवढा आहे. उंचीचा ढीग असतो चांगला. अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम असतो. ओपनिंगला चेंज करावं लागतं. हा, मग एकदा तू स्ट्राईकवर एकदा मी स्ट्राईकवर असं करायला लागतं. काय हरकत नाही. तरी आमचा म्हणतात ना ब्लास्टर बॅट्समनचा मुंबईला गेलाय सुनील दादा. नाही तर त्याने एका वाजून नेला असता. मग आम्हाला यायची गरज पण नव्हती. बरं, चला सुरुवात करूया. मामे चाय बी ठेव मस्त पैकी. हा, तोपर्यंत चल अंकुश दा, घे देवाचं नाव आणि कर सुरुवात. चल. हा, आधी लावून घे. पाहिजे तेवढा एक दमा एवढ्या लावून घे. मग एका दमात तेवढ्या होतील. मग दुसरा काढायच्या. हा, काढायची पण टेक्निक आहे. एकावर एक ठेवलेले आहे रसून, ते खालच्या फरक. मग इकडे एका बाजून काढ, ह्या वरच्या असे. अब हा वरचा कवला पहिला काढून घे. हा, काढून घे पहिला. बघा, अशी आली का भडकतात, अशी आली नाही पाहिजे. मला पण एवढा अंदाज नाही. मग कालचा म्हावरा बिवरा मस्त फ्राय करून तयार केला आहे ना. अरे काल तुझ्यासाठी ठेवलीला. हा, कारण मी आता भात जोडाय आलाय म्हणजे दुपारच्या कार्यक्रमाच्या तयारीने आलाय. अरे काल आहे कवटाच आणला नव्हता. मग सांबार केला होता, कवटा आणला नव्हती ना. बरं, चल. बोलता काम पण व्हायला हवाय. तो ह्या ठेवून झाला का? किती घेतोय अजून? बस. हा, बस झाला आधी एवढा. नाही तर एकदा दमायला नको व्हायला. हा बघा, इथं हा आधी सोडलेला आहे, त्यातला थोडा भात आहे. आणि ही दगड, ह्याच्यावर आपटायची पेंडी. हा, आपल्याला ज्याला बसून जमतं त्यानं बसून पाटावर, नाही तर शक्यतो वनव्यानच. आणि हा इथं खाली काय डबा आहे, तर उकल असते जुनी आणि त्याच्यावर आपटायचा असतो. लाकडाची नाही बनवलेली असते ती. ते आता नाही कोणाकडं. मग असा घेतले, त्याच्यावर हा आपला पाटा वाटाण होतो. लाकडी स्टूल असतो, त्याच्यावर पाटा ठेवतात उंचीसाठी. पण हा ठीक आहे, आता कमी आहे. अजून थोडा उंच पाहिजे होता, पण मी बुटका असल्या कारण मला जमून जाईल हा. अजून हा एवढा आहे. चला सुरुवात. जा सुरुवात करू. हो, 2 काढतो यावरचे. आणि मंडळी, महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे भात काढताना खाली बघायचं पण, कारण आता उभेला होय बारीक सुरीक जनावर असतात भाताबरोबर आलेली. आणि मेन कसरून तर आहेच, पण बाकी पण असतात. जेव्हा झोडून हा पेंडा आपण दगडीवर ठेवतो ना, तेव्हा पण जाम रिस्की असतं. तेव्हा ऊन पडतं तेव्हा आपण सुकट टाकायचं असतो ना तो पेंडा, तेव्हा ते बघावं लागतं सर्व. बसू काय? थांबा मला आधी बसून घे दे. बसून घेऊ दे. चल घे बोली राजाचं नाव. चल, तुम्ही पाठी व्हा. आम्ही होय पेंडी सकट कॅमेरा पुढे भातावर. पेंडी सकट तुम्ही पण या. चल घे.
अशी आपटायची, आपटल्यानंतर तिथंच अशी हलवून फापडायचा भात तिथं, म्हणजे का मागं पेंडीवर फिरवताना मागं उडू नये. आता मागं भिंती आहे म्हणून ठीक आहे, काय काय जणांच्या ठीक जागा कमी असते, दरवाजा असतो, मग दरवाज्यातनं भात बाहेर जातं, म्हणून तर आपटल्यावर तिथंच असं एकदा हलवतं, तिथं फापडतं. हा चला आता आम्ही पण आमचं काम सुरू करत आहोत. आपलं काम हा आहे, तर तिकडनं देईल त्या हिथं आपण सुवाऱ्यावर मारायच्या, म्हणजे अजून काय राहिले गेलं त्याच्यात काही राहत नाही जास्त, पण असतं एखाद्या लोंबीला राहिलेला तर ह्याच्यावर जोरात आपटून साप पडून जातं. तू जोडा घेतोस ना, मी आता घेतो. चला चला मंडळी, आता मी माझं काम सुरू करता. आता आमच्याकडे कॅमेरा पण दुसरा नाही, म्हणून सुरुवातीला आपला अंकुर थांबून आपला घेतला नाही, नंतर कोण आला का आम्ही आपला कामचा काम दोघं एकदाच करीत राहू. ठीक आहे. हा बघा ह्याच्याला काही जास्त राहत नाही, अंकुर सगळा पाडला नस आहे, तरी पण कुठे हा बघा एका एका लोंबीला एक दोन राहिलेले असतात, तेवढा पाडण्यासाठी म्हणून पोंजा येता. आता तरी पण पाडायचा. हा इकडे नाही राहत, कारण इथनं खिडकीतनं बाहेर जाईल, तरी आपण कपडा लावलेला आहे. देवाला मन उभा राहा आणि आधी असाच राहता, नंतर मग इकडं फिरत पटापट पडू दे भात. असा आपटायचा. शाबास. बाबू दादा की जय. असा झाला का असा मध्ये पिचकायचा, आणि म्हणजे ह्याच्यात कुठं अडकलेला तू आतमध्ये तापण पडतो, मग असा मारायचा असा 3-4 वेळा. शाबास शाबास वाल्या शाबास. हा पण आपटताना एवढा पण जोर नाही काढायचा का इथं बांधलेली पेंडी सुटल. हा नाही तर आवाज येण्यासाठी तुम्ही डानकाल फक्त, नाही तर आवाज धपाधप येतोय म्हणून टांकायचा नाही. असा एकदा फाकडून बघायचा, जरा नजर मारायची, ओके, मग आपला इकडे कुठं ठरलेला असेल, बाहेर नाही ना मला आहे, त्यामुळे इथंच टाकायचं. हा नाही तर जर ऊन असतं तर सीधा अंगणात उडवायचा. आता मेन काय आहे, आपलं मेन काम आपल्याला इकडनं करायचं आहे का, तर तिकडे भात उडल. हा ठीक आहे. मग असा घ्यायचा, असा घ्यायचा. ठीक आहे. काय काय ना, जेव्हा भरपूर लोड असतो आणि म्हणजे आता समजा भरपूर असतं, एवढा उंच भात असतं भरपूर, हा लय कमी आहे, पण तेव्हा घाई असते, तिकडे पण 2-2 असतात, तिकडे पण 2-2 असतात, मग त्यावेळी एकदा 2-2 पेंड्या घ्यायच्या आणि मग अशा खांबा दाखवता, इकडे मारून घेता, एवढं पेंडी नाही आहे ना. हा मग अगदी मोठी पार्टी बिर्टी असते, चिकन बिकन असा मोठा आणि भरपूर मोठा लॉट असतो, जो पुरा करायचा असतो, म्हणजे कधी अडवीची जोडणी, अडवी खाल्यावर अडवी असते मोठी, त्या टायमाला मग असा घाईवर असा 2 उचलायच्या आणि अशा मारायच्या एकदाच, मग हातात फिरवायच्या हातातल्या हातात अशा. तेव्हा पण बघित पण नाही किती झालाय गेलाय, उडवीत नाही यायचं फक्त असा, मग असं लगेच कॅन घ्यायची, हातात पिचकायचा 2, असा मारायचा, लगेच असा पकडायचा आणि असं झाला, परत एकदा घ्यायचा, मग हा इसकाटलेला सरळ करण्यासाठी असा एकदा मारायचा, हा झाला का असा दोन्ही एकदम उडवायचं. कसा आता आम्ही आमचं काम कंटिन्यू करता, कंटिन्यू. हा सारखा व्हिडिओ करता येणार नाही का, मग आम्ही वराडले ना, एकदाच मला हाकलून लागेल. तर आता तू पण ये, आपण एक काम करू अंकू, आता दोघांनी एकदाच इकडे मारून घेऊ, दोघांनी एकदाच इकडे मारू, तसा करू. मग नको टाइम जाईल ना. मग आता चला तिथं ठेवू. एक असं तुला फील नाही होत की टोपरेपर असा वरती हा कपडा बांधलाच आहे, तर कुठल्या तरी वाघामधल्या डाकूची भूमिका करतोस आहे? होय बा, जरा ऍक्शन होऊन जाते. काय समजली डाकू काय समजली? बरं, डाकूचा टोपरा सुटला. तो काय ते एक डायलॉग फेमस आहे तो वाघामधला, वाघामधला डायलॉग फेमस, कुठल्या नगरची हा राजा, मी बघ दाढी केली होती कल. तो एक होऊन जाऊ दे डायलॉग. तुम्हाला आठवत नाही, त्याला बांधाप माझं होत नाही ना, मग मला हा चंद्रनगरीचे राजे चंद्रसेन
आणि तो मीच आहे. कालच चंद्रावर जाऊन आलो आणि आता माझ्या नगरीत मी शेती करत आहे. असा नाही येतो मी माझ्या मनाचा बोलला, काहीतरी वेगळा येतो ना. नाही तो कुठल्या नगरचा राजा बोललास तू? चंद्रपूर नगरीचं काय? नाही, चंद्रसेन राजाचं नाव असतं. आणि त्याच्या नगरीचं नाव त्या कोकणी काठीवाले प्रोफेसर आहेत ना, त्यांनी भारी घेतले होता त्यांच्या व्हिडिओ. आपण कसा घ्यायचा माहितीये काय? आपण आपला डायलॉग घ्यायचा असा, ही हा 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 हा, अरे मीच तो बाबू कालिया, काय समजली. मंडळीनू, आता अंकुश दादा त्यांच्या कलाकृती दाखवत आहेत, पण काम पण झाला पाहिजे, नुसत्या कला दाखवू नका. हा मीच तो कोण मी? चंद्रसेन राजा कसा मी डाकू ना, डाकूचं नाव पाहिजे, राजा नाही. राजा ही हा कर थोडी येणार आहे. मीच तो कालिया बाबू. कोण आहे रे तिकडे? कोण नाही तिकडे? कोण नाही, स्वतःच काम स्वतः करा, गपचूप हात जोडा. कोण नाही आहे तर मंडळीनो काय समजली हो? आज आमच्या इथे आमच्या दरबारामध्ये भात जोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि असे असताना मला का बरं बोलवलं नाही? हा डायलॉग भारी झाला. रावणाची म्हणणी. हा म्हणणी ऐकलं का रावण महाराज? आज काय तो भात जोडायचा होता, पण ह्या उन्हाळ्यात घोटाला गेला, त्यामुळे तुम्हाला आम्ही बोलवलेला नाही. काय समजले? चला काम करा, काम. चला हया उडवून टाक लगेच, लगेच उडवून टाक. हा कमी आहे म्हणून आम्ही मस्ती करता वाय मंडळीनो, त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका मेरे काम नाही करीत मस्ती करतात. हा लयच कमी आहे, उडून जाईल लगे, म्हणून आम्ही तुम्हाला पण जरा नुसतं काम बघण्यापेक्षा मनोरंजन पण करता आणि काम पण करता, ठीक आहे. आणि आम्हाला पण जरा एन्जॉय येईल. नाही तर काय माहिती आहे काय, हा असा काम आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, जिकरीचा आहे. का? कारण पावसात कसं असतं, मस्त रिमझिम पाऊस, हिरवागार वातावरण झालेला सगळा आणि उत्साहाचं वातावरण असतं, त्यामुळे सगळीच कोण पण आवडीन काम करतं. पण हा काम सगळीच हौशीन करीत नाही, कारण ह्या पेंड्याची खाज लई लागते. एकतर उन्हातानातनं का, आता घरात झोडणीचा आहे ठीक आहे, पण रानात कापणीचा त्या उन्हातनं घाम येतो, त्या घामान खाज जास्त लागते, त्याच्यात कसरून लागतात. त्यामुळे हा काम जो करील तोच खरा शेतकरी म्हणायचा. बघा अंकुश आता मस्करीच्या मूडमधून गेलं, आता सिरियसली काम करतायत. आता तर शाप ह्या भाताचा हॅव त्याव करून टाकतील. नाकात ह्या पेंड्याची सगळी धूल जाऊन जाऊन आता सर्दी पण होईल आपल्याला. गाणं बिना पण म्हणा, मधीच गाणं बिना पण म्हणा मधीच, भलरीचा भात जोडणीचा. आम्ही म्हणू नंतर. मंडळीनू, पहिला लॉट घेतलेला होता, पुरा झालाय. आता 2 मिनिटं बसताव आणि मग दुसरा घेऊ. अंकुशदा बसलेत. काय रे अंकु, अजून कायच कमी झालेला दिसत नाही पाहिजेतला. घाम काढला. होईल होईल होईल, चांगलाच घामटा निघाला. होय. हा होता त्यातला अर्ध नेला ना आम्ही बाहेर. चला आता लगेच दुसरा घेऊ. मंडळीनू, भात आमचा अर्धा झालाय कापून जोडून कापायला दुसरा आहे. काम काय संपणार नाही, दिवसभर आहे. अर्धा झालाय
आता अंकुश थोड्या वेळानं ती गुत काढून घेईल. गुत म्हणजे थांबा दाखवतो, अंकुश दाखवते हा तुम्हाला. काढले बहुतेक ती अशी काढतात. हा आता काढलेली आहे, कुठे राहते, नंतर मध्ये घेतात पुन्हा हे करून. अशी गुद असते, काढायची असते बाजूला. सर्व सरबरीत नाही करायचा. हा तर नंतर मग बायका वराटतील भात पाकडायच्या टायमाला, तशा आपणच तर साफ करायचा. हा म्हणजे अजून त्यात काय राहिलं असतील तर निघतील. म्हणजे अर्धा राहिलाय. आम्ही सुरुवातीला जेवढं दाखवलं तर हा इकडची बाजू टेकली खाली, इकडची बाजू आहे. आणि आता इकडे बघा, जरा आराम घेता. ह्या ब्लूटूथ स्पीकरवर मस्त आम्ही गाणी ऐकत ऐकत काम करता बाय. तेरी नामची गाणी. हा अंकुश झोपला, दमला. हा बघा, हा तर या स्पीकरवर गाणी ऐकता बाय. 90ची लावलेली, काय मस्त मूड लागलाय म्हणून कामात. 90 तेरी नामची आता लागलेली आहे, म्हणजे पुरी गाणी यूट्यूबला व्हिडिओ त्याची गाणी प्ले करत आहे. आणि इकडे बघा, मामीन मला बोलल्याप्रमाणे तिचं वचन पुरा केला. बारीक बारीक तोशे आणला नाहीत. आता ह्या मधल्या ब्रेकमध्ये खाताव. हा अजून थोड्या वेळाने चाय बी होईल. अजून 2 मोठी पण आहेत, ती पण कापून खाऊ आणि मग पुढचं काम चालू करू. आज भात कापायला पण जायचं, कारण आता ऊन पडलाय. सकाळी पावसानं हे केलं होता, आता ऊन पडलाय तर भात कापायचं पण आपलं काम होणार. चला बाहेर जरा उन्हातलं दाखवता आणि मग दुसरा कुठेतरी जाऊ, काम सगळं आटपल्यावर. हां ती मामी चाप्याच्या तिथं समोर काम करते. हो नमस्कार. नमस्कार. बघा मंडळी, आपले भडवलकर काका आले. वायत उशीर केला हो यायला. टाइम वांदर होते ना. हा भात जोडून झाला. लवकर आलं असतं तर जरा मदत केली असती, पण हरकत नाही. आता आमचे 4-5 पेंडे राहिलेत. हा हे बघा एवढ्याच आहेत, ते आता घेता होता. तोपर्यंत जरा कॅमेरा धरा आमचा. हा इथं धरा असा. चला मंडळीनं, ह्या एवढ्याच राहिल्यात. आता अंकुश घेतोय तिकडं. झालं तुला, येतो ये तुला जरा पटकन. हा शाबास. हा घ्या बाबू दादा. हा या मार. शाबास गड्या, शाबास. दोनच झाल्या. झाला रे, झाला. चला चाय येऊ दे मामे. धन्यवाद. हा मंडळीनो, भात जोडून झाला. वाय दमलेला आहे. आणि हा बघा, चला आता चाय आली. चाय आलेली आहे, चाय घेऊया. चला. काय मामे, चाय बरोबर काय आणलायस? बिस्किट. अरे वा, बटर पाहिजे होता मला. त्याला बटर पाहिजे. चला मंडळीनो, चाय पिऊया. कोरा चहा, 1 नंबर चहा. हा बघा काय ए माझ्यासाठी आणले नाही. मामीन माझ्यासाठी आणला नाही, अजिबात हात लावायचा नाही तू. बटर घ्या. हा दे. चला चाय बटर. हो चहा घेऊन जाते मी माणसांना. हे बघा सुवाऱ्याला इकडं, आणि आता पाटा उचलून ठेवायला लागेल. असा जोडून सगळं झाला कसा पाणी द्यावं लागतं. तर पाणी दिलेलं आहे. आई तिकडे चहा घेऊन गेले. आणि आता आपण 2-2 बटर खाऊ, काकडी खाऊ. चला जरा कोबली करूया. हात धुवूया. याला वासाडा. हा बघा काय केला, त्याच्यावर आली फटकी ती. त्याची मलबी पाडला ना बघा.
तिथं आज सुट्टी होती, माणसं आली होती, नेलेली असं एका बाजून टरटरवीत, तर आग लागली त्याच्या तोंडाला. ते आहे बघा काय केलं आता. हा बघा, हा इकडे एवढा कापून ठेवलेला आहे भात. तेवढा आता दुपारनंतर घाईघाईवर घ्यायला लागेल, कारण संध्याकाळी पाऊस जोर करतो. आणि हा एवढा कापायचा आहे. माणसात आली होती ठरवलेली, पण त्यांना मामीन परत पाठवला, कारण पावसाचं लक्षण दिसते, त्यामुळे कापून ठेवून रिस्क आहे, म्हणून नाही कापायचा. हा मला पण दे. जल्ल हात थरथरतात कसं दारुड्यासारखं काय माहिती. होय बाबू दादा निर्व्यस नाही, माणूस नाही, हात कसं थरथरतात. चल पहिला तर बारीक तवसा खाता आणि मग चाय जल्ली गार झाली पण चालेल. अजून चाय पियायची आहे. त्याच्यानंतर हा झोडून झालाय, ती गुटबीट काढून सगळा साफ करायचा आहे. तर समजा मामी करील तोपर्यंत आम्ही अंकुदाच्या घराच्या आजूबाजूला मागच्या बाजूला वाटला काय तर सगळा दाखव जाऊ. मागच्या बाजूला फोकणीच आहे, परवा बोलला नाही फोकणीत लांबणं दाखवली, त्या जवळनं दाखवतो. जाम लागले पण पिकाय नाही लागले अजून, पिकली ना भारी. हां बघा काय टा ह्यान बटर फुगायला टाकला ना चायच्या कपात. हे 3 कप आहेत, त्यातलं 1 कप त्याच्यावर होत, मला 1 बस वाढीचं, मी काय जास्त नाही पीठ चाय. बस म्हणजे फुकतील देवा आता. आहे फुकतील देवा. तोपर्यंत थांबाय हवा. चला मंडळींनो, तवसा खाऊन झाला, चाय बटर खाऊन झालं. आता आम्ही हा सहज उतरवत आहोत. राजे महाराजे बनून झालेला आता परत माणूस होता, म्हणजे सामान्य माणूस होता. आणि आता मधला ब्रेक आहे, तर अंकुदाच्या घराचा मागचा झाला परसावन वगैरे बघूया चला. आणि नंतर मग दुपारनंतर काय ऊन कसा काय वातावरण त्याचा रूप दाखवतंय त्याच्यावर आहे भात कापायचा का नाही. तर भात तर नाहीच कापायचा आज, भात आणायचा तर आणायच लागणार आहे, कारण पावसाची गॅरंटी नाही. चला अंकुदा निघूया मागं, मी तिकडे येऊ काय जेवताना. हा हे 1 मिनिट. हा बघा अस्सल कोकणी माल. हा खास आमच्यासाठी. वा 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 वा. हा 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 हा. अरे ही हा नाही मेला तलवारी सारख्या एकावर एक आपटून तोडशील, त्या मला ठेव दुपारला जेवायला. बाबू कालिया, तुझ्यात हिम्मत असेल तर हो युद्धास तयार. थांब जरा. चाकचूम नाम नाम चाकचूम नाम. आपण तर नाही का लाइटिंगचा इफेक्ट येतात तसा करूया. तू कॅरेक्टर कर, मी कॅमेरा फिरवता असा आडवा तिडवा. हा चला आता चल मागं जायचं आहे. चला मंडळींनो, अंकुजाच्या घराच्या परसोनात आता फिरायचं आहे मागच्या बाजूला. तर अंकुजा आपल्याला आता दाखवील त्याच्याकडे काय काय आहे. तर सगळंच पहिलं गर्द परवा बघितलेलं तर. अरे पाऊस निपालतोय. हां कापायचं नाहीच, ही अंकुजाची खोपटी. आणि हा सगळ्यात महत्वाचा दाखवायचा होता आम्हाला तुम्हाला. अंकुजाचा फोफनीस किती लागले बघा. हा तयार होत आलाय, पिवला पडतोय. आपण ह्याला आपण काढू शकतो टेस्ट करायला. थांबा ह्याला एका बाजून दाखवतो मंडळीनू. बघा किती लागलाय, भरघोस लागलाय. हा बघा फोफनीस. जल्ला माझा इंग्रजी कच्चा आहे हो, तेव्हा तुम्ही मला फोफनीसला इंग्रजीत काय म्हणतात तर आठवणीन सांगा. हां इकडं पण जाम लागला. इकडे वर थांब, वर दाखवता. हा बघा वरपर्यंत भरलाय निसता. हां होय थांब आधी आम्ही दाखवत आहोत. आणि इकडं झाड दाखवत. हा बघा ह्या बाजूला कमी आहे पण लय तिकडं. बघा हा इथं बघा फोफनीस. हां आणि मग हा असा इथं खाली आला, गर्द लटकवलेला आहेत. आणि हा बुंदा. आता आपण घराच्या डाव्या बाजूला जात आहोत. अरे वा 1 नंबर. मला एक दे बारीकशी काढून. हे बघा शेंगा बघा. तू मोठ्यानं बोल, आईन ऐकला ना. हां तर म्हणतील वांदर आलेत 2 जण माझ्या ह्याच्यावर. हां खाता अशी ती मस्तपैकी चावून. वा ही खरी चव.
मखमली तू गोंडे लागलेत नाही आताच येत आहेत. हा अंकुशाचा खला इथं मलनी होते सगळ्या भाता बिताची काय असेल ती नाचणी बितणीची मोठी खल्यावर आता आहे हा खला. आणि आमचा क्रिकेटचा मैदान लहानपणीचा. ओ मामे चौसा आणतोय काय नाही लांबनच शूटिंग करताय काय घाबरू नका. अंको तिथं बस जरा एक फोटो काढता. बघा मंडळीनो माणसा कशी काजू खाली सावलीला बसलेत मस्त. लिंबू लिंबू नाही सरबत करायचं ते काय तर वेगळ्याच प्रकारचा फळ आहे सरबत करायचं पण सरबत त्याचा सरबत करायचा सरबत होतं त्याचा माहिती नाव नाही मोहनदाकडनं आणलं होतं तर वेगळ्या जातीतला आपल्याकडे इथलं जवळ नाही कोणच्याकडे नेहमी. मंडळीनो आपला हनुमान मंदिर जय हनुमान कोण आहे हा आपलं राखणेवालं भरवकर काका मगाशी आलो होतो घर. नमस्कार जेवण ती वहिनी मंडळीनो ऊन मस्त पडलाय त्यामुळे आता कापायला सुरुवात करतायत. अंकुशा निला घेतला नाही आता हा बघा मस्त पाजवलेला आहे आणि आता सुरुवात करतोय. आमच्या पोरीच आहे ग आमच्या मायाची रुपयाची काय नाही नाही हा हात 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 बीत सांभाळून एकदम. आपण शेतकरी हा जो वनव्यानच नेता टरटरवीत आहे ना तसा टरटरवीतचा जाव्यात की कापतो तर डावरा आहे ना डावरा असला म्हणून काय आला तू तोसा ना आणतोस पावसानंतर ता बघू मग आपण आधी न्यायचा टरटरवीत. मी निघाला घरात हा घरात निघाला का मग आता जायचं जाताना तिथनच गेलीस तर मग आम्ही देईल तुला असला तर. चला मंडळीनो आता हिला माझ्याकडे आलेला आहे आता मी कापता. मला आमची स्टाईल बसून आहे असा पद्धतशीर बसायचा म्हाताऱ्या माणसासारखा आणि मग अशी हळूहळू सुरुवात करायची. ने टरटरवीत टरटरवीतच नेताचा जल्ला एका बाजून मुंबईत नोकरीला लागल्यापासून भात कापायचा विसरलेला आता गावाला आलेला आहे तर होईल सवय हळूहळू. हा असं राहायला काय हा गावाविवाद घेऊ नको नाही. बघा आपला हात एवढाच आहे एका हातात जेवढा राहील तेवढा कापायचा आता मागं ठेवायचा आणि पाता पुढे न्यायची. बाबा वाजले किती रे वाजलं असतील तुला सांगता 11:30 वाजलं असतील बहुतेक. काय 12 वाजले हा 12 चल चला ओके धन्यवाद. काय सांगाल तुम्हाला कसं वाटतंय आज येऊन. आम्हाला आजचा आमचा सुट्टीचा दिवस खूप मस्त आहे. म्हणजे आजचा दिवस कारणी लागल्यासारखं वाटतंय. अगदी घरात ढेंगावर ढेंगा ठेवून टी व्ही बघण्यापेक्षा हा शेतीचं काम लय चांगला वाटला आणि मामीला मदत केल्याबद्दल स्वतःला चांगला वाटला बाबा मामीला मदत केली मी. हां आणि आता गावाकडे आलेलं आहे तर मग शेतीची कामं मग आपल्या नेहमी करायचं हवी. तो आपल्या कामाचा भागच आहे काय वेगळा किल्ला नव्हतं त्याच्यात. मी पण कापताय भात नाही असं नाही पण हिला कमी आहे तेव्हा आलीपालीवर दोघंजण कापता. आता बघा अंकुशदान कशी भोसकी काढला आणि ती मस्त आतमध्ये बसायला जागा केला. हां खाली उतरायला लागतंय हां तरी आता शेतीचं प्रमाण लई कमी झालं हो. आता दाराशी आहे तेवढीच करतात. पहिली रानात सगळीकडे अख्ख्या डोंगरांवर करायचं ना तेव्हा अंतर असा असायचा का सारखा सारखा घरात येऊ शकत नाही. मग पाणी जेवण बिवण सगळी घेऊन एकदम आमचा दिवसभराची एकदाच जायची. आता कसं दाराजवळ आहे म्हणून पाण्याची एक अर्धे लिटरची बाटली तेवढी आणली नाही पण संपली तर पटकन घरात आणता येईल. पण तेव्हा रानात
नाश्त्या सगळा न्यायची. हे बघा हा हे बघा. एक मिनिटा मांजरू खेळतय. हा चला भात कापाय आला आता. उतारला खाली. या 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 गेला खाली. या. हवा आला आला आला. हा बघा आला. या या. म्याव चल जा तिकडं. त्या अंकुचाला काम करू दे, नाही तर राहील खेळत तुझ्या संगाती. तुमचा आहे. मस्त आहे र. त्याला माझ्या हातात दे. त्याला माझ्या हातात दे आणि तू काम कर. किती गोंडस आहे बघा ना. गोंडस म्हणजे क्यूट आहे ता. आपलं दुकानवाला काका आणि मुंबईला विरारला आपला संदेश भडवलकर दादा राहतो. आमचा व्हिडिओ नेहमी बघतो. तर दादा हा बघ तुझ्या घरातल्या मांजराबरोबर मी खेळताय. हा अरे गेला मस्ती जाम करतं. तर विषय काय होता, रानात लांब शेती करायची त्याचा. तर त्या रानात लांब करायचं शेती ना, तेव्हा काय माणसा करायची, मोठ्या 2 लिटरच्या बाटलं पाण्याचं आणि संगाती मोठा तवसा असायचा. म्हणजे का ताणबीन लागते उन्हातनं, जरा तवसा थंड खायला बरा वाटायचा. आणि काय काय म्हाताऱ्या जुन्या होत्या ना, त्यात ताक तांब्यातनं किंवा किटलीतनं पाणी. आमच्याकडे एक राजू आका म्हणून होती, तिच्या संगाती आम्ही रानात कामाला जायचो ना, तेव्हा तिच्याकडं तांब्या भरून ताक असायचाच. मग ताक पियायला मिळायचा. मस्त वाटायचा थंड थंड उन्हातनं. पण तेवढा काम पण हार्ड होता, कारण आता हिथं कसं आहे दाराशी पटकन कवलला बारीकसा भारा बांधला का नेऊन घरात ठेवला. तेव्हा त्या आमच्या घराच्या वरती जेवढं डोंगर वर दिसत आहेत त्या डोंगराच्या माथ्यावरनं भारा आणायचं. जर घरात येईपर्यंत मानत बसायचं भारं. आता तेवढा नाही राहिला काय. असो लबाड. चल घरात जा. अरे वर म्हणजे तू भस्की काढलीस तिथपर्यंत आता मिळवली पण लेवल करून टाकली. चल मग आता इथं मध्येच जा. जुन्या माणसांना देतो. हा बांधाचा बरोबर ह्याला टरटरीत. कणसांची वाट लागली. हा, ते- चल. हा, चल, 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 चल. सावकाश जा. काय उन्हात टाकायचे आहेत? होय, उन्हात टाकायची बाबा. ठीक आहे थांब आलो मी पण. आला जी. अजून न्यायचंय का? बघ, हे आणायची ती बघ. हा, सावकाश चल, सावकाश चल. हा हा, हे चालतं बघ, चाल. एवढा जड आहे अंको काय पण. चल जाऊ ना, आणि पुसता. भावा हा हात लावा या बाई. ह्याला मोठा अवॉर्ड द्यायला लागला ऍक्टिंगला. भावा हा ए बाबा तुझ्या ताकदीपेक्षा लई कमी आहे. अलगत उचलून खाली ठेव गपचूप. कापला थरथरला. मंडळीनं मस्त ऊन पडलाय तेव्हा बाबा, काय झालं आता? पटकनसा काय झालं आता बघ. सुकवून घेतो. नाही तर काय होईल, वल्ली झाली तर कणसा खराब होतील. बघा काय दाणं शेदिवलं. ह्या बघा कलर बदलला. हे बघा काय झालं आता. हे बघा, हो. काय झालं बघा. हा बघा नीट सुकलेला नसेल ना तर असं होतं मग आणि मग खराब होतात दाणं. म्हणून खराब झाले काम नाही. पावसामुळे घ्यायला लागला कापून घाईत. पण आता असा तरी सुकवायला हवा. बाहेर टाकू नका. पसरव शाप बारीक. शोधावला रे. हं, बघ काय झालं काय. हे कसं ठेवलं ना भरून मी. तू काय बघ काय झालं. लय सुकडी घेतली होती रे बाबा. पिशव्या पण वडली आहे. चला अजून ती पण आणायची का? निळ्या चटाऱ्यात आहेत ती. कुठली? निळ्या रंगाच्या चट अरे फाटली जायचा. नको म्हणा. थांब आधी सगळी नको बाबा. हा मंडळी चला जेवायला या. जेवायचा टाइम झालेला आहे. आणि मामी माझ्यासाठी खास काल म्हावरा आणलेला, त्यातला म्हावरा फ्राय करून आणि शिजवून असा दोन्ही प्रकारचा एक फळ दिला नाही. अंकुश बसलाय मांजराला घालतोय. हा या जवळनं मस्त की ताट बघा. हा कोणता आहे? हा आजूची चपाती. हा चला जेवायला सुरुवात करतो. चला मंडळीनू जेवायची सुट्टी संपली. आता परत कामाला सुरुवात. ऊन पण कडाक्याचा पडलाय तेव्हा भात पटापट सुकतंय तसं नेताव. हा बघा
सुकत घातल्यामध्ये आता असा कौलून झालाय. आता एकाची पेंडी बांधायचं काम चालू आहे. पेंड्या बांधून झाल्या का तशात न्यायच्या आणि सुका आहे म्हणून हाताबरोबर लगेच झोडून पण टाकणार आम्ही आता. हां हा बघा अंकुशने उचलला. जवळ असल्यामुळे काय भारा बांधायची गरज नाही. 5-6 पेंड्या एकत्र घेतल्या, उचलला, खांद्यावर मारला का गेला घरात घेऊन. हां आणि इकडं असं कौलून ठेवलेलं आहेत आणि बांधायचं काम चालू आहे. बघा ह्या बांधलेल्या पेंड्या. त्या आरोजची आजी सीताकाकू कसे बांधतात बघा. बघा असं घेतात. बांधायला पण आपल्या जुन्या पेंड्यातलंच वापरतात. काड्या जुन्या 3-4. आता बांधायची प्रोसेस तुम्हाला दाखवत हा बघा. कशी आहे टेक्निक. हा इकडे दुसरा भारा तयार आहे. आता मी पण नेता. चला हा मी उचलू. अजून देतोय. अजून येतोय सया. हा दालच्या भाकऱ्या खाल्ल्यास एवढा भात खाल्लास आणि अरे तसं नाही. घर जवळ आहे ना त्यामुळं. दोनच पेंड्या नेतो म्हणतोच. घर जवळ आहे त्यामुळं 2 फेऱ्या मारू शकतो ना पटकन. लांब असल्यावर एकदाच न्यायचा. तरी पण न्यायचा बुवा. नाही तर मामी खरोखर रागवल म्हणेल 2 फडा खाल्ला गुलामान आणि 2 पेंड्या नेतो. इकडे दिस इज माय हो काय आहे? काय ते तवसा. थांबा बाबू काळजी यायलाच विचारू आपण. काय आहे बाबू हे काय आहे रे? तवसंच आहे ना. चिपूड आहे. मी लावलं मला तर भोपळा वाटला. याला भोपला वाटला. त्याला काय वाटेल. भोपला वाटेल आणि किती काय वाटेल. चिपूडच आहे का. देखो चिपूडच आहे. हा इथे एक आहे. त्या झाला चला. संपला तुझा. चला 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 भावानो. हा बघ लगेच मलं आली बघ. आता ऊन पडला तर आता मलं बांधतो. काय करायचा. मग तू बांधतोस काही पेंड्या बांध. हा पेंड्या बांधतोस ना. हा बांध पटापट. पण ती हा? ते सकाळला होईल बांधून. अरे तुझा सुचला वराचा. मी म्हटलं खरोखर बांधतोस तू. हा? होय? मामी बघा आता कशी पटापट बांधतील. तर आता एवढे नेतो मी. हा बघा त्या कशा बोलतायत. याने इकडे दाखवा. हां हां आणि असा एका बाजूला ठेवायचा. असं ठेवायचं. हां म्हणजे असा आपल्या माहिती आहे बाबा एवढ्या भाताने कवलीचा होईल तेवढाच जमवायचा असा. आम्ही तिकडं आमचं काम तिकडं आहे. पेंड्या नेतो पण हे तिकडं भारा नेऊन ठेवताना जो लक्ष ठेवायला लागतं. ती बारकी कोंबडीची पिला सगळी तिथं बाहेर काय येतात पटकन धावत त्याच्यावर. जाताना पटकन टाकून जमत नाही. त्याच्या आतमध्ये असायची कुठे घुसलेली काय तेवढी. आज खरोखर रे तापला त्याला माहित होता वाटतं आज रविवार आहे सुट्टी आहे. हा आणि हा दोघं गडी घरात आहे. घरात आहे. लावूया बरोबर कामाला म्हणून बरोबर ऊन पडला बघ. हा जोडून झाला कापून झाला परत दुसरा कापलेला आता नेऊन झाला तर परत जोडून पण वाटला नाही की आज नको पाऊस नको. आज ऊन दिवसभर काय असेल तर चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे आपला तेवढा काम उरकला. मामीला टेन्शन नाही आता. ती बरोबर एका खालटा काढतो काय बरोबर. अंकुश दादा हा चला
आता हा नेला का आपला आपण झोडायला सुरुवात करायची आहे ना? का सगळं एकदम हेच आहे, एकदाच नेऊन होत्या आधी. हा ताच म्हणतो म्हणजे हाय तुम्ही, हा म्हणजे हाय तुम्ही आणाल तो बरं ना थोडा थोडा. चला बरं मंडळी, नू सकाळपासून भात झोडणी दाखवली, भात कापणी दाखवली, हा भात बांधायचा दाखवला, कवलायचा दाखवला, सगळा आजचा कार्यक्रम झालेला आहे. आता आम्ही परत झोडायला जातो आहे, त्यामुळे आता काय परत व्हिडिओ बनवायचा नाही आहे. त्यामुळं आता शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आजचा ब्लॉग आम्ही आता इथं संपवत आहोत. तर असाच कोकणातल्या दैनंदिन जीवनातले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अंकुश दादाच्या कोकणी माणूस चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.